नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्यातील बऱ्याच जणांना पैसा बचत करण्याचे महत्त्व हे समजलेले आहे आणि ते बचतीचे पैसे आपण योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडांना प्राधान्य हे देत आहोत। आज आपल्यातील बऱ्याच जणांनी म्युच्युअल फंडाचे SIP चालू केले आहेत आणि काही जण त्या चालू करण्याचा विचार करत आहेत। पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही दीर्घ काळासाठी केली तरच आपल्याला चांगला परतावा हा मिळणार आहे। म्हणजे कमीत कमी आपली गुंतवणूक ही 10 वर्ष ही झालीच पाहिजे। तर ही गुंतवणूक दीर्घ काळासाठी टिकण्यासाठी SIP चालू करण्याआधी काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा आपण 5 गोष्टी पाहणार आहोत की ज्या तुम्ही SIP चालू करण्याआधी लक्षात ठेवल्या पाहिजे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। या 5 गोष्टींची गरज का आहे हे आता एका सुंदर उदाहरणाने आपण समजून पाहणार आहोत। आपल्यातील बरेच जण हे शेतकरी आहेत आणि आपल्याला शेती कशी करायची हे बऱ्यापैकी माहित आहे। आपण प्रथम एक बीज घेतो आणि ते बीज आपण जमिनीत पेरतो। त्यानंतर त्या बीजापासून एक छोटे रोपटे तयार होते। त्या रोपाची आपण व्यवस्थित काळजी घेतो, त्याला वेळेवर पाणी देतो, त्याचप्रमाणे येणाऱ्या किडींपासून त्याचे संरक्षण करतो। काही कालावधीनंतर त्या रोपट्याचे झाड तयार होते आणि त्या झाडापासून आपल्याला उत्पन्न हे मिळू लागते। ते जमिनीत रोप लावण्यापूर्वी आपण त्या जमिनीची व्यवस्थित मशागत करतो, त्याची नांगरट करतो, त्याचप्रमाणे त्याची लेवलिंग व्यवस्थित करतो। त्यानंतर त्या जमिनीत आपण पेरणी करतो। त्याचप्रमाणे त्या पिकासाठी लागणाऱ्या पाण्याची सोय म्हणून आपण शेततळे बनवतो आणि त्या शेततळ्यामध्ये त्या पिकाला 1 वर्ष पुरेल एवढे पाणी आपण साठवून ठेवतो। त्याचप्रमाणे येणाऱ्या आपत्ती म्हणजे दुष्काळ पडतो, त्याचप्रमाणे अतिवृष्टी होते, यापासून आपल्या पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपण त्या पिकाचा पीक विमा हा काढत असतो। आपली SIP तील गुंतवणूक ही सेम तशीच आहे। आपण अगदी छोट्या रकमेपासून SIP ची सुरुवात ही करायची आहे आणि अगदी संयमाने दीर्घकालीन ती गुंतवणूक करून आपल्याला पैशाचे झाड हे तयार करायचे आहे। आणि ते झाड तयार होण्यासाठी कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे। आपल्याला पहिली गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे SIP ची सुरुवात ही छोट्या रकमेपासून करायची आहे, पण लवकरात लवकर करायची आहे। जसं की आपण बीजाची पेरणी करताना त्या बीजाचा आकार हा छोटा असतो। आज आपण SIP ची सुरुवात ही अगदी 500 रुपयापासून सुद्धा करू शकतो आणि आज 500 रुपये हे आपल्यासाठी काहीच नाहीत, पण यामुळे आपल्या SIP ची सुरुवात ही लवकरात लवकर होणार आहे। त्यानंतर हळूहळू आपण 500चे 1000, 1000चे 2000, 2000चे 5000 अशी SIP च्या रकमेमधून वाढ ही करायची आहे। पण म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीमध्ये जेवढा वेळ आपल्याला जास्तीत जास्त मिळणार आहे त्याचा लॉंग टर्ममध्ये आपल्याला भरपूर फायदा हा होत असतो आणि तो कसा हे आता आपण एका उदाहरणाने समजून पाहणार आहोत। दोघे जण मित्र असतात, राम आणि श्याम। हे दोघे पण म्युच्युअल फंडामध्ये SIP च्या माध्यमातून गुंतवणुकीची सुरुवात करतात आणि त्यांची SIP ही 500 रुपयाची असते। पण यामध्ये थोडा फरक असतो। रामची SIP ही 1 वर्ष अगोदर चालू केलेली आहे आणि श्यामची SIP ही आज चालू केलेली आहे। तर 20 वर्षानंतर रामची SIP ही झालेली असेल 21 वर्षाची आणि श्यामची SIP झालेली असेल 20 वर्षाची। तर SIP मध्ये आपल्याला 15% रिटर्न्स हे सहज मिळून जातात। तर 20 वर्षानंतर म्हणजे 21व्या वर्षी रामची एकूण रक्कम ही झालेली असेल 8,86,336 रुपये। तर तिथेच श्यामची एकूण रक्कम झालेली असेल 7,57,977 रुपये। हे सर्व कॅल्क्युलेशन आपण SIP कॅल्क्युलेटरने केलेले आहेत। तर या दोन्ही अमाऊंटमध्ये जो फरक आलेला आहे तो आलेला आहे 1,28,359 रुपये। हा फरक जो आलेला आहे तो रामने 1 वर्ष अगोदर SIP चालू केल्यामुळे आलेला आहे। हे फक्त 500 रुपयाच्या SIP वर होत आहे। ही जर 5000ची असली तर 10,000ची असली तर किती मोठा फरक येणार आहे हे आपण पाहू शकतो। म्हणजे यावरून आपल्याला हे लक्षात येत आहे की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला जेवढा वेळ जास्त मिळतो तेवढा आपला परतावा हा जास्त असतो। आपल्याला दुसरी गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती गोष्ट म्हणजे आपल्या डोक्यावरील कर्जाचे ओझे हे SIP चालू करण्याच्या आधी हे कमी करायचे आहेत। कारण आपल्या आयुष्यात कर्ज हे एक खड्ड्यासारखे असते आणि SIP चालू करण्याआधी ते खड्डे हे आपल्याला पूर्णपणे बुजवायचे आहेत। जसे की जमिनीत पेरणी करण्याच्या आधी त्या जमिनीची आपण व्यवस्थित मशागत करतो, म्हणजे त्या जमिनीतील खड्डे हे पूर्णपणे बुजवून घेऊन त्याची व्यवस्थित लेवल ही
करत असतो। आपले कर्ज कमी करण्याचे पहिले कारण आहे की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP, त्याचे हप्ते आपल्याला लोनच्या हप्त्यासारखे महिन्याला हे भरावे लागतात आणि आपल्यावर जर लोन असेल म्हणजे जर कार लोन असेल, होम लोन असेल तर त्याचे पण हप्ते आपल्याला महिन्याला भरावे लागतात। असे 2-2 हप्ते भरताना आपली पूर्णपणे तारेवरील कसरत ही होणार आहे। आणि जर भविष्यात काय आपल्यावर जर आर्थिक आपत्ती आली तर प्रथम आपण लोनचे हप्ते भरण्यास प्राधान्य देऊ, कारण ते जर हप्ते नाही भरले तर आपल्याला दंड लागणार आहे आणि आपण आपल्या SIP बंद करण्याची वेळ ही आपल्यावर येणार आहे। त्याचप्रमाणे याचे दुसरे कारण आहे की SIP मधून म्हणजे म्युच्युअल फंडामधून व्यवस्थित डायव्हर्सिफिकेशन केल्यास आपल्याला 15% रिटर्न हे मिळत असतात आणि आपण जर पर्सनल लोन घेतलेले असते तर त्यावर आपल्याला 15% इंटरेस्ट हा बँकेला द्यावा लागतो। म्हणजे आपण म्युच्युअल फंडामधून 15% इंटरेस्ट हा कमवणार आहे आणि लोनमध्ये 15% इंटरेस्ट हा तो बँकला देणार आहे। म्हणजे आपल्याला एक साईडनी कमवायचे आहे आणि दुसऱ्या साईडनी गमवायचे आहे। म्हणजे यामध्ये आपल्या गुंतवणुकीमध्ये आपल्याला काहीच फायदा हा मिळणार नाही। त्याचमुळे SIP चालू करण्याच्या आधी आपले कर्ज जेवढे कमी करता येईल तेवढे कर्ज आपल्याला कमी करायचे आहे। आपल्याला पुढची गोष्ट करायची आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंडाची सोय लावणे। हे आपल्या शेतात शेततळे असण्यासारखे किंवा आपल्या गाडीला रिझर्व असण्यासारखे आहे। जर आपल्यावर काही आर्थिक अडचण आली म्हणजे उदाहरणार्थ जर आपली नोकरी गेली तर आपले घर खर्चासाठी लागणारे पैसे आणि आपले SIP साठी लागणारे पैसे आजच बाजूला काढून ठेवणे याच फंडाला म्हणतात इमर्जन्सी फंड। मग आता हा फंड किती असावा तर आपल्या घर खर्चासाठी पुरतील असे 6 महिन्याचे पैसे आपण इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला काढलेले असावेत। उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा घर खर्च हा 20,000 रुपये आहे आणि त्याची SIP हे 5,000 रुपयाची आहे तर त्याचा एकूण महिन्याचा खर्च हा झाला 30,000 रुपये। 30 गुणिले 6 म्हणजे 1,50,000 रुपये हा इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला काढून ठेवलेला पाहिजे। तर तो अशा ठिकाणी सेव्ह केलेला पाहिजे की ज्या ठिकाणी लिक्विडिटी हे जास्त असते। म्हणजे तुम्ही ते पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये सेव्ह करू शकता किंवा लिक्विड फंडामध्ये सेव्ह करून ठेवू शकता। पुढची गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे आपल्या फॅमिलीतील सर्व व्यक्तींचा हेल्थ इन्शुरन्स हा केलेला पाहिजे। आज आपल्या आरोग्याच्या समस्या ह्या भरपूर वाढलेल्या आहेत। कधी कोणा व्यक्तीला काय होईल हे सांगता येत नाही। त्याचप्रमाणे ॲक्सिडेंटचे प्रमाण हे भरपूर वाढलेले आहे। आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाण्याची वेळ आली तर आपले दवाखान्यावर भरपूर पैसे हे खर्च होत असतात आणि त्यावेळी जर हेल्थ इन्शुरन्स काढलेला नसेल तर आपल्यावर फार मोठे आर्थिक संकट हे ओढावू शकते। त्यामुळे आपल्याला आपल्या SIP बंद करण्याची वेळ तर येणारच आहे। त्याचप्रमाणे आपले SIP मधून जे काही पैसे सेव्ह झालेले आहेत ते पैसे सुद्धा आपल्याला SIP मोडून आपल्याला काढावे लागू शकतात। आपल्याला पुढची गोष्ट करायची आहे ती गोष्ट म्हणजे आपल्या घरातील जो कोणी कमवता व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या नावाने लाईफ इन्शुरन्स हा काढलेला पाहिजे। लाईफ इन्शुरन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही टर्म इन्शुरन्स हा काढलेला पाहिजे, कारण हा अत्यंत स्वस्त असतो। आपल्या घरातील जे कोणी कमवती व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या कमाईवर आपले पूर्ण घर हे अवलंबून असते आणि भविष्यात देव न करो त्या व्यक्तीला काय झाले म्हणजे ती व्यक्ती जर एक्सपायर झाली तर त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या पूर्ण कुटुंबावर फार मोठे आर्थिक संकट हे ओढवले जाऊ शकते। पण त्या व्यक्तीचा जर टर्म इन्शुरन्स काढलेला असेल तर आपल्याला त्या टर्म इन्शुरन्समधून पैसे हे मिळणार आहेत आणि त्या पैशावर आपण त्या कुटुंबाचा घर खर्च आणि त्या व्यक्तीने चालू केलेल्या SIP ह्या ते कुटुंब व्यवस्थित पूर्ण करू शकते। म्हणजे आपल्याला SIP मध्ये गुंतवणूक चालू करण्याआधी टर्म इन्शुरन्स हा काढून घेतलेला पाहिजे। आज मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तुमची SIP चालू करण्याआधी त्या गोष्टींचे पूर्णपणे पालन करा आणि तुमच्या गुंतवणुकीस लवकरात लवकर सुरुवात करून संयमाने ती गुंतवणूक दीर्घकालीन म्हणजे 10 ते 15 वर्षासाठी होल्ड करा। त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती हा पुढील 10 ते 15 वर्षांमध्ये करोडपती होणार आहे आणि हाच आपल्या चॅनलचा मूळ उद्दिष्ट आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।